गॅरंटी तर नाहीये, पण हे काम त्या विश्वंभरचं असलं ना तर पक्का मारच खाते बघ. अंधारात पोत्यात घालून मारला तर कळणार पण नाही त्याला. कोण तयार झाला असं? ती जी कोण बाई आहे जी तयार झाली तिला सगळं प्लॅन सांगितलं असणार. सगळं प्लॅन फक्त विश्वंभरलाच माहितीये. सांगायला काय तोंड चिवलं होतं का काय याचं? नाही तेव्हा विश्वंभर म्हणे करत बसतोय. आता एवढा मोठा प्लॅन केला आणि सावित्री मॅडम, तुम्हाला सरांनी आत बोलवलं. सर बोलवलं मला? मिस वशिला, इतक्या छोट्या छोट्या चुका मला तुमच्याकडून अपेक्षित नव्हत्या. सायबर डिपार्टमेंटला तुम्ही ज्या डिटेल्स पाठवल्यात ना त्या जर आपल्या कारखान्याच्या साईटवर अपलोड झाल्या असत्या तर. नाही, चुका करा, दुरुस्त करा, चुका करा, परत दुरुस्त करा, एवढाच वेळ आहे का आपल्याकडे? एवढीच कामं करायची आहेत? नाही, तुमच्यावर विश्वास ठेवून ना जर मी कामं करायला लागलो ना अवघडून जाईल माझं. सॉरी सर, ते घरी. थांबा थांबा थांबा, अजून खूप आहे. म्हणून सांगतो, कामामध्ये जरा लक्ष द्या. लाडू वळण्यात जेवढी एकाग्रता दाखवता ना तेवढी जर कामात दाखवली ना तर भरपूर प्रगती होईल आयुष्यामध्ये. आणि काय हो, हे जे मी तुम्हाला बाजार समितीचं टेंडर भरायला दिलं होतं हे बघा किती तफावत आहे. चेक करा. कॉमर्स मध्ये मास्टरी केले ना तरी असं सॉरी सर. 23 वेळा 23 वेळा सॉरी म्हणायचं. या 3 फाईल्स आहेत ना ज्यात ओव्हरऑल 23 चुका आहेत. आत्ता या क्षणापासून ज्या चुका आहेत ना चुका त्या सुधारायच्या. बाकीची कामं नंतर. आजचा दिवसच बेकार आहे. अहो उचला नाही तर कट तरी करा. कोणाचा एवढा महत्वाचा फोन आहे? प्रियाचा आहे. हा? प्रियाचा. मग उचला ना. बघत काय बसलाय? काहीतरी इम्पॉर्टंट असेल. हॅलो. हॅलो सावित्री ताई. हा बोल प्रिया. लवकर घरी ये, तुझी आई आली आहे. आई आली आहे? हा. कोणाची आई? माझी आई भीमा सदन मध्ये आली आहे. लवकर ये ना. हो हो. ते प्रियाकडनं आई साहेबांचा निरोप होता. माझी आई आली आहे म्हणे. म्हणजे माझी आई आली आहे भीमा सदन मध्ये. तर मला बोलवलं पण मी नाही जाणार आहे. मी सांगितलं की मला काही जमणार नाही. ऑफिस टाइम सुरू आहे ना. ऑफिस टाइम मध्ये मी जाणं शक्यच नाही. मी स्पष्टपणे सांगून टाकलं मी काही येऊ शकणार नाही म्हणून सांगितलं. तुम्ही असं काही म्हणाला नाहीत. तुम्ही फक्त काय आणि मी आलेच इतकंच म्हणाला. ते तुम्हाला कळलं नसेल पण मनातनं मला
तेच बोलायचं होतं. काय? हे बघा, तुमच्या काय मध्ये आता कसं होतं तसं. काय हो मिस वशिला? नोकरीसाठी विद्यादाताचा वशिला, यासल्या बिनकारणाच्या सुट्टीसाठी कृष्णाईचा वशिला. माझी इतकी इच्छा असते ना तुम्हाला मिस सावित्री म्हणायची, पण तुम्ही वेळोवेळी सिद्ध करता की तुम्ही मिस वशिलाच आहात. तुम्ही आयुष्यात किती मोठं कर्तृत्व गाजवलत ना, तरी तुम्ही मिस वशिलाच राहणार. ठीक आहे सर, म्हणजे सॉरी. मी आता जाऊ का? म्हणजे जाऊ ना? गेट लॉस्ट. थँक्यू सर. चमके, चमके, आईसाहेबांचा कॉल आला होता. मला वाटलंच होतं तू येणार आहेस सावी. म्हणजे सावी, अगं आपण विचार केला त्यापेक्षा लई मोठा खेळ आपल्यासोबत खेळला चाललाय बघ. काहीतरी लई मोठी गडबड दिसते. आपण आखलेल्या चक्रव्यूहात आपणच अडकत चाललो त्या भीमा सदन मध्ये. चमके, तू काही बघितलंस का? सकाळी मामा आला होता ना, तेव्हा मला सांगून गेला होता की लक्ष दे म्हणून. तेव्हापासून लक्ष ठेवणे सावे मी. गाडीत कोणतरी आलंय. कोण कोण दिसलं का? कोण होती ती बाई? नाही ना दिसली, पण विश्वंभर मामा, विद्याधर दादा, आई साहेब सगळे होते. शाले, तुला गोष्ट सांगू का ग? एकदा काय होतं, अरब तंबूत झोपलेला असतो आणि उंट तंबूच्या बाहेर असतो. अरबाला उगा वाटतं रात्री वादळ आलं तर, म्हणून तो काय करतो, तंबूचं झापड उघडतो आणि उंटाला म्हणतो, बाबा रात्री वादळ आलं तर उगा तुझ्या नाका तोंडात वाळू नको जायला, म्हणून तू तुझं डोचकं तेवढं आत टाक. उंट ऐकतो, उंट डोचकं आत टाकतो. हा जेव्हा सकाळ होते तेव्हा अख्खाच्या अख्खा उंट हात तंबूत असतो आणि बिचारा अरब तंबूच्या बाहेर. बापरे, म्हणजे लक्षात येते का तुझ्या, हे असंच काहीच घडतंय अगं आपल्या आजूबाजूला. बाहेरचे लोक आत येऊ लागले आणि आपण सगळे आतले हे बाहेर जातोय. मला माहित नव्हतं आपण अरब आहोत ते. हे नाही, आपण अरब नाही आहोत, पण हे बाहेरचे जागा हडपणारे उंट बघतीयस ना. उंटाला दिली ओसरी आणि उंट हातपाय पसरी. वेळ आली की मी पण तुम्हाला गोष्ट सांगेन. घ्या, आली तुमची लेक. सावित्री,
बघ दिलं का नाही सरप्राईज मदर माऊलीने. मदर माऊली? ह्याच आहेत का तुझी आई? हो मीच आहे तिची मदर माऊली. किती दिवसांनी भेटली गो बाई माझी लेक. अहो खरं तर या आधीच भेट झाली असती. फोनवर बोलणं तर नक्कीच झालं असतं, पण हिनं तुमचा नंबरच दिला नाही. हो ग. हा का ग असं वागलीस? अगं किती भली माणसं भेटली आहेत तुला. असं वागायचं असतं? काही त्रास नाही ना दिला माझ्या लेकीने तुम्हाला? नाही हो, गुणाची आहे तुमची मुलगी. नशिबानं सगळं जुळून आलंय. म्हणजे तुमचा दिवाकर, आमचा विद्याधर दोघी एकाच वर्गात होते, पण तरी पण आपली कधी भेट नाही झाली. नाती जुळायची असली ना की अशी जुळून येतात बघा. नाही मी तेच म्हटलं का विद्याधर कुठं दिसत नाहीये. कोणीही आल्या ते आल्या, ते पण बिन तयारीनिशी. अगं ते काय तुझ्या समोर तर उभे आहेत विद्याधर दादा. अगं बाई हाय का विद्याधर? एवढा मोठा झाला बाई. हो आता काय झालं मोठा. अगं ते काय तेवढेच राहणार आहेत का काय तू? आता मला लांबच दिसत नाही हो हल्ली. हो म्हणून तर मी तिला सांगत असते की लांबचा प्रवास नको करूस. आईसाहेब तुम्हाला व्हीचा नंबर कुठून मिळाला? विशू दादानं दिला. श्यामलताई बरं वाटलं ना लेकीला भेटून? खूप बरं वाटलं बघा. तुम्हाला सांगते कृष्णाताई, अगं बाई कृष्णाताई म्हटलं तर चालेल ना तुम्हाला? अहो हो चालेल ना. अहो कृष्णाताई तुम्हाला सांगते, माझी लेक इतकी काळजी घेते माझी. अहो सारखं फोन करून विचारते औषधं घेतली का, पायाला तेल लावलं का. लईच रडू यायलंय ग तुझ्या आईला. अहो काय सांगू ताई तुम्हाला. आता समदगारानं आजच सांगून टाकणार आहात का? नाही, भैरवाच्या उत्सवापर्यंत इथंच ठिय्या मांडून बसणार असतील ना. ही यांची काय ओळख? विद्याधरची बायको. हा दिवाकर बोलला होता मला तसं. अहो पण शाळेनंतर आमच्या दोघांची कधी भेटच झाली नाही. हो ते आहेच आहेच ते. जाऊ बाई, ही बाई ना डोक्यावर पडली वाटतं. शाले हिची जरा खबर काढ. ते आईसाहेब अहो ते तिला ना जरा ते स्मृतीभ्रंशासारखं होतं. ते तिला संदर्भ वगैरे कशाचा लागत नाही. क्रम नाती वगैरे डोक्यात जरा घोळ होतो तिचा. लेडी गजनी आहे वाटतं. तिला जन्मतारीख विचारली ना तर लक्षातच येणार नाही बघा. माझी जन्मतारीख सांग बघू. लईच तयारीची दिसतीये. 15 ऑगस्ट 1947.
काय झालं, काही चुकलं का माझं? अहो नाही हो, गप्पा बसा रे. त्या पाहुण्या आहेत ना आपल्याकडं. श्यामलताई, तुम्ही एवढ्या कष्टानं तुमच्या मुलीला लहानाचं मोठं केलं, एवढं शिक्षण दिलं. अहो तुम्हाला काय सांगू, नवरा 7 फेऱ्यामधले 2.5 फेरे पूर्ण करून गेला आणि त्यानंतर देवाकर गेला. घरी आम्ही दोघी बायकच, पण माझी पोरगी खूप दिनाची आहे बर का. तिनं सावरलं सगळं. हिमतीची आहे माझी पोरगी. श्यामलताई, तुम्ही काळजीच नका ना करू. आम्ही सगळेच सावित्री मॅडमच्या पाठीशी आहोत. आम्ही आता सावित्री मॅडमना कुठं जाऊच देणार नाही. काय कृष्णाई? आईसाहेब, बरं आता निघू का आम्ही? आई लई दिवसांनी आली तर तिच्याशी बोलायचंय. हो हो, जा जा. येते. राहू द्या आई, मी घेते तुमची बॅग. येते बरं का. विद्याधर, आता ना लवकरात लवकर लग्नाची बोलणी करून टाकायला हवी. यात्रेच्या आता सगळं उरकायला हवं. कॉटनची साडी आणि अत्तराची इस्त्री असा प्रकार आहे या बाईचा. शाले, उत्सव होईस तर लक्ष ठेवायचं हिच्यावर. खरंच सांग, तू कोण आहेस? नाहीतर इथंच लेवल करून टाकते तुझी. बघ, जावे सोडू नको, भिंतीत अनारकली करायची. लेवल करणार. त्या श्यामलनं आपलं खरं रंग दाखवायला सुरुवात केली ना, हा जो रंग आहे ना, रंग सगळा उडून जाईल. नाही, तुझ्या हाताची पकड लय घट्ट आहे, पण या मनगटात कोणाचा खून करायची हिंमत आहे का ग? तुमच्या सारख्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या लय बघितल्या आहेत. झुंजीची कोंबडी आहे, झुंजीची. अशी चोच मारन ना, कुठून रगात येईल तेही कळणार नाही. चाल. आई आहे ना मी तुझी आई, सख्खी आई. मग आईशी असं वागतं का कोणी? हे संस्कार केले का मी तुझ्यावर? आली माझी लेवल करणारी. कुठं आहे तुमचा तो काठीत टेकणारा बावला? कोणता बावला? तोच त्यो, टकला, दाढी, हातात काठी नाचवत फिरत असतो त्योच. म्हणजे तुला पण विश्वंभर मामाने आणलंय का? तुम्हाला पण त्यानंच आणलंय ना? सगळं माहिती आहे मला. मायला ते टाकल्याचे त्याला म्हटलं होतं जरा बरी सोय कर. आम्ही शूटिंग वाली माणसं, एसी रूम शिवाय चालत नाही आम्हाला. हे इथं आणून टाकलंय गचपाडात. म्हणजे तू ऍक्टर आहे काय? ऍक्टर पण येईन, फायटर पण येईन. जावे, ही तर दीपू मामाचीच कॉपी निघाली ग. कॉपी बिपी नाही आहे कोणाची. आपण ओरिजिनल, ओरिजिनल. फिल्म इंडस्ट्रीत गेले असते ना तर माधुरी दीक्षितच झाले असते. हे आले ते गुंडांच्या लाईनीमध्ये. तुमचा जो काही झोलझाल चाललाय ना इथं,
त्यात मी तुमच्या बाजूनं लढायला आले. काय मदत उगा मला लढायला जाऊ नका, नाही अशी चोच मारीन ना का कुठून रगात येईल ते बी कळणार नाही. डोक्याला शॉट दिलाय. भेटू दे आता मला तो. त्याला विचारते, इथं आणून टाकतो काय मला? हं? सांगते त्याला, शिकवते बरोबर. काय तंबाखू मळणारी बाई बघितली नाही का कधी? देऊ का? लेवल हिची नाही, त्या विश्वंभर मामाची करावी लागणार आहे.